सर्व सिस्टरांना परिचित आहेत. मी प्रभूला धन्यवाद देईल की ऑलरेडी त्यांची क्राइस्ट चर्चच्या ठिकाणी प्रार्थना होती, परंतु प्रभूला धन्यवाद की त्यांनी आपल्यासाठी पण समय काढला आहे आणि आज वचनाद्वारे ते आमच्याशी बोलतील आणि परमेश्वर आपला गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर या समय मी माईक त्यांच्या हातात देईल, तर आपण त्यांना वेलकम करूया. सिस्टर पुढे येतील, जोरदार टाळ्या वाजूया, आपण त्याचं स्वागत करूया. हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. थँक्यू गॉड, थँक्यू फादर. आपण वचनामध्ये जाण्याच्या आधी प्रार्थना करू. प्रभू धन्यवाद, या वर्षाच्या शेवटी तू आम्हाला घेऊन आलास प्रभू. खूप दुःखातनं, संकटातनं, प्रॉब्लेममधनं आम्ही गेलो, परंतु प्रभू आज आम्ही तुझ्या पंखाखाली सुरक्षित आहोत प्रभू. तुझ्या रक्ताखाली झाकलेले आहोत प्रभूजी, तुझ्या आत्म्याने भरलेले आहोत प्रभूजी, आणि तुझ्या वचनाद्वारे प्रकाशित झालेले आहोत प्रभूजी. प्रभू येशू, एक नवीन वर्ष तू आम्हाला दिलेलं आहे प्रभूजी. आणि प्रभू आज हे नवीन वर्ष जुनं वर्ष संपत आहे आणि नवीन वर्ष येत आहे. त्याच्या मधला जो पिरियड आहे त्यामध्ये आम्ही तुझ्याबरोबर आहोत. त्याच्यापेक्षा मोठी आशीर्वादाची गोष्ट काय असू शकते प्रभू. आज तू आम्हाला बोलवलं आणि तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणार आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. मी असं विचार करत होती आता की सगळीकडे जे सेलिब्रेशन चालू आहे न्यू इयरचं, आणि सगळीकडे मोठे मोठे स्पीकर लावलेत, डॉल्बी आणि त्यात काय सिस्टम सगळे लावलेले आहेत, आणि लोक त्यांच्या पद्धतीने नवीन वर्ष साजरं करत आहेत. कोणी दारूच्या बॉटल आणलेत, कुणी डान्स प्रोग्राम ठेवलेले आहेत, आणि प्रत्येकजण त्याला जसं वाटतं की मला न्यू इयर सुरुवात करायची आहे तसं करत आहे. आणि मग मी विचार केला, मी आज सिस्टरशी बोलत होती की आम्ही किती आशीर्वादित लोक आहोत की परमेश्वरांनी त्याच्या उपस्थितीमध्ये आम्हाला नाव घेऊन बोलवलेलं आहे. हालेलुया. आणि वचनाद्वारे परमेश्वर आम्हाला आज बोलणार आहे. स्वतः परमेश्वर, वचन परमेश्वर आहे, आणि आज तो त्याच्या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो. भले आमचं आम्ही क्राऊड खूप छोटा आहे, पण परमेश्वर जेव्हा बोलायचं असतं तेव्हा निवडक लोकांना जवळ घेतो आणि बोलवतो. सगळ्या शिष्यांना जवळ नाही घ्यायचा, तो बरोबर 3 शिष्यांना घेऊन बाजूला घ्यायचं आणि बोलायचं. आज आम्ही ते निवडलेले लोक आहोत ज्यांच्याशी परमेश्वर आज वचनाद्वारे बोलत आहे. तर आजचं आपलं वचन आहे फिलिपिकराचं पत्र 3 अध्यायाचं 13 आणि 14 वचन वाचूया. Jesus, thank you. Philippians 3:13 and 14. आणि आजचं वचन खूप सुंदर आहे. जर आपण ते खरोखर आपल्या जीवनामध्ये घेतलं तर येणारं 2023 वर्ष आहे जे आपल्यासाठी खूप आशीर्वादाचं असेल. भावांनो, मी अजून धरून घेतले आहे असे मी लेखित नाही, तर एक गोष्ट मी करतो, ती ही की मागील गोष्टी विसरून व पुढील गोष्टीकडे लक्ष ठेवून ख्रिस्त येशूत जे देवाचे वरील बोलावणे त्याचा पण जिंकण्यासाठी मी निशाणीकडे धावत चाललो. त्याचं 12वं वचन हे सांगतं की एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहोत. याचा अर्थ असा आहे प्रियांनो की परमेश्वराने जर आम्हाला निवडलं आहे आणि आम्हाला वेगळं केलं आहे, परमेश्वराचं वचन सांगतं आम्ही जगात आहोत, जगाचे नाही आहोत. बरोबर. जेव्हा परमेश्वर आम्हाला राजदूत म्हणून निवडतो, लक्षात घ्या कुठल्याही देशाचा राजदूत आहे, समजा भारताचा राजदूत जर समजा अमेरिकेमध्ये गेला तर तो अमेरिकन होत नाही, तो भारताला तिथं रिप्रेझेंट करतो. बरोबर. आता आम्ही या जगामध्ये आहोत पण स्वर्ग राजदूत कुणाचे आहोत? देवाचे आहोत. म्हणजे आम्ही कुठल्या राज्याला रिप्रेझेंट करतो? देवाच्या राज्याला. म्हणजे या जगामध्ये आम्ही आहोत
पण या जगाचे नाही. आम्ही कुठल्या राज्याला रिप्रेझेंट करतो? देवाच्या राज्याला. बरोबर. तर परमेश्वराचं वचन सांगतं की इथे पौलुस असं म्हणतो की ज्या गोष्टीसाठी परमेश्वराने मला निवडलं त्या गोष्टी अजून मी मिळवल्या नाही आहेत, मी अजून सिद्ध झालो नाही, मी अजून परिपूर्ण झालो नाही, पण ज्या गोष्टींसाठी परमेश्वराने मला निवडलं त्या गोष्टी मी पूर्ण करत आहे. आणि म्हणून तो पहिली गोष्ट आम्हाला सांगतो ते करत असताना 12व्या वचनाचं 13वं वचन सुरुवातीला आपण वाचूया. भावांनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही. म्हणजे ज्या गोष्टी परमेश्वराने आमच्यासाठी निवडलेल्या आहेत, करण्यासाठी ठेवलेल्या आहेत, त्या आम्ही मिळवल्या असं नाही आहेत. तर याचा अर्थ असा आहे की आम्ही आत्मिकदृष्ट्या संतुष्ट असलं नाही पाहिजे. आहे ना. आम्हाला बरेचदा असं वाटतं मी चर्चला येतो, मी बायबल वाचतो, मी प्रार्थना करतो, जेव्हा जमेल तसं मी उपवास करतो, मी सुवार्तेला पास्टरांबरोबर खेडोपाडी फिरतो, म्हणजे मी आत्मिकरित्या परिपूर्ण झालो. मी एक चांगला ख्रिस्ती आहे. परमेश्वर आज आम्हाला असं सांगतो की जीवनामध्ये आत्मिकरित्या असमाधान शोधा. कधीही आत्मिकरित्या समाधानी होऊ नका. आणि मग आम्ही असमाधान कुठं शोधतो माहिती आहे? जगामध्ये. बरोबर. जगाबरोबर जेव्हा आम्ही कम्पेअर करतो, त्याच्याकडे घर आहे, माझ्याकडे नाही, त्याच्याकडे चांगली नोकरी, माझ्याकडे नाही, त्याची पोरं चांगली आहेत, माझी पोरं चांगली नाही आहेत, तिच्याकडे 1000ची साडी, माझ्याकडे 500ची आहे. यू अंडरस्टँड? जेव्हा आम्ही जगाबरोबर कॉम्पिटिशन आणि कम्पॅरिझन करतो तेव्हा आम्ही असमाधानी असतो. पण परमेश्वराचं वचन आज आम्हाला सांगतंय, परमेश्वराचं राज्य आणि त्याच्या धार्मिकतेचं शोध घेतला तर बाकी साऱ्या गोष्टी. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, या जगामध्ये जगत असताना एक गोष्ट स्वतःला ठासून सांगा, माझ्याकडं 2 वेळचं जेवण आहे, माझ्या घरावर छप्पर आहे, मला एक चांगली नोकरी आहे आणि माझ्या घरात एक 4-5 कपडे आहेत. बस झालं. मी नेहमी उदाहरण देते. उद्या समजा भूकंप झाला, आणीबाणी लागली आणि तुम्हाला सांगितलं जसं युक्रेन आणि युद्ध चालू आहे रशियाचं, युक्रेन खाली करायला लागलं, काय घेऊन गेले लोक? काहीच नाही. व्हॉट डू यू थिंक? काय नेलं असेल त्यांनी? 2 वेळचं जेवण तरी त्यांना घेऊन जाता आलं असेल त्यांच्या फ्रीजमधलं? नाही. मग जर आम्हाला देश सोडताना काय घ्यायचं नाही तर जग सोडताना आम्ही काय घेऊन जाणार आहे? आणि मग आम्ही काय करतोय? आम्ही जगामध्ये असमाधान शोधतोय, पण चर्चमध्ये आम्ही समाधानी आहे. परमेश्वराचं वचन आज आम्हाला सांगतं या 31 डिसेंबरच्या रात्री की आत्मिकदृष्ट्या असमाधानी राहा आणि आत्मिकदृष्ट्याने मी भुकेले आणि तहानेला राहा. प्रभू अजून वचन सांग, प्रभू अजून आत्म्याने भर, प्रभू अजून काम दे. आमची हमेशा आम्हाला असं आतमधून आम्ही जसं अनसॅटिस्फाईड झाला बोलतो ना, तसं असलं पाहिजे. आणि मग जगामध्ये जर आम्ही कंपॅरिझन करू तर प्रियांनो आम्ही नेहमी दुःखी राहू. पण परमेश्वरामध्ये जेव्हा आम्ही असमाधान शोधू तेव्हा परमेश्वर अजून आत्म्याने भरेल. हालेलुया. ते तोड्यांचा दृष्टांत आहे. ज्याला 5 दिलते त्यांनी 10 केले, ज्याला 2 दिलते त्यांनी 4 केले, ज्यांनी 1 दिला त्यांनी लपून ठेवला. आणि मग न्याय झाला त्यावेळेस ज्याला 5 दिलते त्याला त्यांनी 10 केले, त्याला अजून अधिकार दिला, त्याला धन्य बोललं, त्याला शाबासकी दिली. आणि ज्यांनी 1 घेतलं त्याला काय सांगितलं? त्याला अंधारा कोठरीमध्ये जिथं दात खाणं आणि किंचाळणं चालतं अशा नरकामध्ये फेकून दिलं. तर प्रियांनो जे तुम्हाला दिलंय ते मल्टिप्लाय करण्यासाठी दिलेलं आहे. जे आत्मिकदृष्ट्या दान परमेश्वराने जी दिलेली आहेत ते आम्हाला जगामध्ये जाऊन त्याचं मल्टिप्लिकेशन परमेश्वराच्या राज्यासाठी करायचं आहे. तर आत्मिकदृष्ट्या नेहमी असमाधान शोध. आणि आमचं गोल काय? तुम्हाला काय वाटतंय ना, जेव्हा जग शाहरुख खानकडे बघतं, ऐश्वर्या रायकडे बघतं, अंबानीकडे बघतं किंवा कुठल्या पॉलिटिशियनकडे बघतं, त्यांना असं वाटतं की हा माझा आयडल आहे, मला याच्यासारखं बनायचं आहे. मग हेअरस्टाईल तशा येतात, फॅशन तशी येते, बरोबर? ते लोक त्यांना फॉलो करतात. आमचा आयडल कोण आहे? परमेश्वर. कोण आहे? येशू. ना आम्हाला येशूच्या पावलांवर चालायचं. आमचा गोल काय असला पाहिजे आयुष्यामध्ये? कुणासारखं बनायचं आहे? येशू सारखं.
अंडरस्टँड. तर Yes. दररोज आम्हाला येशूच्या प्रतिमेमध्ये बदललं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की येशू जसा पवित्र आहे, म्हणून वचन सांगतं जसा पिता पवित्र आहे तसं पवित्र बना, आज्ञा आहे. जसा पिता सिद्ध आहे तसं बना, आज्ञा आहे. येस. म्हणजे आम्ही जर जगाबरोबर भांडण करत बसलो आणि कम्पॅरिझन करत बसलो तर आम्हाला देवासाठी वेळच असणार नाही आहे. आम्ही जगासारखं बनण्याचा प्रयत्न करू, पण परमेश्वराचं वचन सांगतं आमचा आयडल अगर कुणाला बघून चालायचं असेल तर कुणाला बघून चालायचं आहे? परमेश्वराला. येशूंच्या पावलांवर चाला. आणि आमचा गोल असला पाहिजे की येशूसारखं दिवसेंदिवस त्याच्या प्रतिमेमध्ये बदललं पाहिजे. आणि असं लिहिलं आहे की आम्ही कैयात घेतलं असं नाही, तो म्हणतो पौलुस असा एकच व्यक्ती आहे जो मरताना बोलतो की मी माझी दौड, मी धाव माझी पूर्ण केली. विश्वासाची जी माझी धाव होती मी पूर्ण केली. Yes. आम्हाला पण मरताना किंवा येशू आला तर असं बोलता आलं पाहिजे की प्रभू जी विश्वासाची धाव होती मी पूर्ण केली. येस. आमेन. तर आम्हाला आत्मिकरित्या परमेश्वरा येशूसारखं बनलं पाहिजे, म्हणून आम्ही नेहमी आत्मिकरित्या भुकेले आणि तहानेले असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की फाइंड युअर डिवोशन. आम्हाला भक्तीमध्ये वाढले पाहिजे. म्हणून पौलुस सांगतो मी एक गोष्ट करतो. पुढची गोष्ट काय बोलतो तो 13व्या वचनामध्ये? भावांनो, मी अजून धरून घेतले आहे असे मी लेखित नाही, तर एक गोष्ट मी करतो. एक गोष्ट मी करतो. काय म्हणतो पौलुस? एक आणि गोष्ट कुठली मी गोष्ट करतो? ती ही की बस नाही, एक गोष्ट मी करतो की स्वतःच्या नजरेमध्ये धार्मिक असणाऱ्या श्रीमंत माणसाला तो बोलतो. एक श्रीमंत माणूस येशूकडे येतो आणि म्हणतो अनंतकाळच्या जीवनासाठी मी काय करू? अनंतकाळचं जीवन मिळवण्यासाठी मी काय करू? मी करू. त्याला वाटतं माझ्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळ्या आज्ञा मी पाळतो. येशू ख्रिस्त त्याला काय बोलतो? आज्ञा सांगतो की आईबापाचा आदर कर, खोटं बोलू नको, जे काय आज्ञा होतं त्याला सांगतो. तर हे लहानपणापासून मी करतो, ते नको सांगू मला. मग देव म्हणतो तुझ्यामध्ये एका गोष्टीची कमी आहे, जा तुझी संपत्ती विक, येस. गरिबांना वाट आणि माझ्या मागे ये. येस. आणि मग काय होतं? त्याला दुःख होतं, चेहरा पाडून निघून जातो, म्हणतो हे नाही जमणार. बरोबर. म्हणून आम्हाला असं वाटतं की माझ्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमी नाही आहे, पण परमेश्वर म्हणतो तुझ्यामध्ये एक गोष्टीची कमी आहे. जिथं तुझं धन आहे तिथं तुझं मन आहे. येस. आता शोधा तुमचं धन कुठे आणि तुमचं मन कुठे. अंडरस्टँड. तर मार्थेला म्हणतो मार्थे तू खूप गोष्टींची काळजी करते, पण एक गोष्ट आवश्यक आहे. येस. कुठली गोष्ट आवश्यक आहे? जे मरियमने निवडले ते तिच्यापासून घेतलं जाणार. मरियम, मार्था काम करत होती, मरियम काहीच करत नव्हती, तरी मार्थेला म्हणतो की मरियमने चांगला वाटा निवडलाय. सो कधी कधी खूप सारी कामं करण्यापेक्षा शांतपणे येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसणं सुद्धा जरुरी आहे. येस. हालेलुया. समजलं प्रियांनो? कधी कधी काहीच करायचं नाही, एक दिवस काढायचं आणि म्हणायचं देव आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर घालवायचं. आपण म्हणतो ना दोस्तांना चल आज तुमच्याबरोबर सुट्टी घालवायची आहे. फॅमिलीला काय म्हणतो आजचा दिवस तुमच्यासाठी. कधी देवाला म्हटलं देवा आजचा दिवस तुझ्यासाठी, आज दिवसभर मी वर्शिप करणार, दिवसभर मी प्रार्थना करणार, दिवसभर मी वचन ऐकणार. कधी केलं आम्ही? नवीन वर्षात आपण असं करूया. येस. कधी कधी मरियमसारखं शांतपणे त्याच्या चरणावर बसायचं आणि त्याचं ऐकायचं. कारण असं लिहिलं की जो वाटा मरियमने निवडून घेतलाय तो कधीही तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. तो प्रियांनो, दाऊद राजा स्तोत्रसंहिता 27:4 मध्ये बोलतो की देवाकडे मी एक वरदान मागितलंय. बघा त्यांनी काय वरदान मागितलंय. स्तोत्रसंहिता 27:4. यहोवा जवळ मी एक गोष्ट मागितली आहे, तीच मी शोधील. यहोवाची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस यहोवाच्या घरात वस्ती करावी. दाऊद राजा म्हणतो तुझ्याकडे बघणं, तुझ्या सुंदरतेकडे, तुझ्या महानतेकडे बघणं, तुझ्या मंदिरात 24 तास राहणं, हे वरदान तुम्हाला दे. हालेलुया. आम्हाला कुठे राहायचं आहे? आम्ही काय मागतो? येस. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आत्मिकदृष्ट्या आम्ही खूप परफेक्ट आहोत, पण परमेश्वर आमच्या प्रत्येक आयुष्याच्या जीवनाला ॲड्रेस करतो आणि सांगतो बघ इथे कमी आहे,
इथे कमी आहे, या गोष्टी तुझ्या आयुष्यातून काढून टाक. म्हणून पौलुस म्हणतो की मी एकच गोष्ट करतो. आम्ही काय होतो ना प्रियांनो, आम्ही विभागले गेले आहोत. आम्ही चर्चमध्ये वेगळे असतो, आम्ही घरामध्ये वेगळे असतो, आम्ही ऑफिसमध्ये वेगळे असतो, आम्ही सोसायटीमध्ये वेगळे असतो, आम्ही दोस्तांमध्ये वेगळे असतो आणि आम्ही स्वतःबरोबर वेगळे असतो. येस. असतो की नसतो? येस. परमेश्वर म्हणतो जोपर्यंत ही दोन माणसं एक होत नाही तोपर्यंत कामाला लाग. जसा मी चर्चमध्ये आहे, जसा मी देवामध्ये आहे, तसाच मी जगामध्ये असलो पाहिजे. दॅट इज परफेक्शन. फक्त चर्चमध्ये येऊन होली 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 करण्यात अर्थ नाही. तर स्तुती आराधना करायची आणि त्याच तोंडाने जाऊन घरी जाऊन शिव्या द्यायच्या, त्याच तोंडाने जाऊन वाईट बोलायचं, खोटं बोलायचं. तुम्हाला वाटतं देव तुमची इथली स्तुती आराधना ॲक्सेप्ट करेल? ज्या डोळ्यांनी वचन वाचत त्याच डोळ्यांनी फेसबुक, व्हॉट्सॲप, वॉटेवर जे काय गोष्टी आहेत त्या गोष्टी, घाणेरड्या गोष्टी बघायच्या, फॉरवर्ड करायच्या. डू यू थिंक परमेश्वर तुमचं वचन वाचलेलं ॲक्सेप्ट करेल? जे जीवन आम्ही इथे जगतो ते जीवन जोपर्यंत आम्ही जगामध्ये जगत नाही तोपर्यंत परमेश्वर मला नाही वाटत की इथलं जीवन ॲक्सेप्ट करेल. आमेन. तर आम्ही जेव्हा पूर्णपणे ख्रिस्तमय होऊ तेव्हा खऱ्या अर्थाने ख्रिस्ताला घेऊन जगू. जगिक गोष्टींना विसरून पूर्णपणे ख्रिस्ताला समर्पित असलं पाहिजे. आम्ही देवाचे राजदूत आहोत. काय बनवले आम्हाला? राजदूत म्हणजे तुम्ही ख्रिस्ताला रिप्रेझेंट करता. येस. रिप्रेझेंटचा अर्थ तुम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनाद्वारे दाखवता. तो कुठला ख्रिस्त तुम्ही दाखवताय म्हणून आम्हाला नेहमी ऐकावं लागतं. चर्चला जातो, काय सुधारला नाही. चर्चमध्ये हेच शिकवतात का? पास्टरनी हेच शिकवलं आहे का? बायबलमध्ये हेच लिहिलं आहे का? किती वेळा ऐकतो आम्ही. येस. अरे मग लोकांनी असं बोललं नाही पाहिजे. बायबलमध्ये असं लिहिलं आहे? अच्छा, अजून सांग ना मला, काय शिकवलं बायबलमध्ये? तुझा स्वभाव एवढा चांगला कसा? प्रियांनो, जोपर्यंत आम्ही असं बनत नाही तेपर्यंत एक गोष्ट करते. जीवन एकच आहे, वन टाईम आहे, बरोबर? आणि ते संपून जाणार आहे. जे येशूसाठी करणार तेच टिकणार. येस. लक्षात घ्या, जे येशूसाठी टिकणार तेच. जीवनाच्या पुस्तकामध्ये काय केलं असेल? लिहिलं. आजचा दिवसाचं 31 डिसेंबर 2022 आज ख्रिस्तासाठी काय केलं? जीवनाच्या किताबात ते लिहिणार. तू जेवला, उठला, खाल्ला, पिल्ला, नवीन कपडे घातले, कामाला गेलं, हे लिहिलं जाणार आहे? नाही. आज येशू ख्रिस्तासाठी काय केलं हे जीवनच्या किताबात लिहिलं असेल. येस. तर लक्षात ठेवा प्रियांनो, की जसं मरियमला सांगितलं तो वाटा तुझ्याकडनं, म्हणजे येशू ख्रिस्ताने तिला सांगितलं तू जे आज केलं आहे ना, माझ्या चरणाजवळ बसून जे वचन ऐकलेलं आहे ते तुझ्या जीवनाच्या पुस्तकामध्ये मी लिहून ठेवलं आहे, ते कधीच मिटलं जाणार नाही, ते कधीच तुझ्याकडनं हिरावून घेतलं जाणार नाही. अशा किती गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यात करतो जे आमच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिल्यात आणि जे आमच्याकडनं घेतल्या जाणार नाहीत. येस. इट्स अ व्हेरी सिरियस मॅटर. ॲट द एंड ऑफ द डे विचारा, मी देवासाठी आज काय केलं? सो जर 2022 मध्ये केलं नाही तर 2023 मध्ये करायला लागेल. फक्त रविवारी चर्चमध्ये येणारी लोक कधी जगामध्ये जगमय होतात त्यांनाच कळत नाही. आम्हाला असं वाटतं मी संडेला चर्चमध्ये आलो, मी पाठी टाकली, माझं काम झालं, देवा मी तुझ्यावर उपकार केले. आता मंडे टू सॅटर्डे, सोमवारपासून शनिवारपर्यंत मी माझं आयुष्य जगण्यासाठी रिकामा. पास्टर, आय एम प्रेझेंट. प्रियांनो, असं चालत नाही. सोमवार ते रविवार तुम्ही पूर्ण ख्रिस्तमय होऊन जगलं पाहिजे, तर त्या जीवनाला खरा अर्थ आहे. आज देवाला आपण कमिटमेंट करूया, मी पार्ट टाइम ख्रिस्ती होणार नाही, मी फुल टाइम ख्रिस्ती होणार. हालेलुया. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? बऱ्याच लोकांना आज परमेश्वर सांगतोय मी पार्ट टाइम ख्रिस्ती नाही होणार, मी पार्टमध्ये नाही जगणार, मी फुल येशू ख्रिस्ताचा डिसायपल, ज्याला शिष्य म्हणतो तसं म्हणून जगणार. येस.
तर आज हे दोहरं जीवन जगणं आजपासून बंद करायचं आहे. मी कुठेही जाणार तर ख्रिस्ती म्हणून जाणार. लोकांना तुमची भीती वाटली पाहिजे. लोक मला घाबरतात. लोकांचं तुमचं वचन लय कडक असतात. तुम्ही किती कडक असाल. लोकांना एका प्रकारे आमचं भय पण वाटलं पाहिजे. आमच्याशी बोलताना, आमच्याशी जे पण ते करतील, कारण त्यांना आमच्यामधला ख्रिस्त. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये दिसतो ना, दुसऱ्यांमधल्या शैतानाला त्याची भीती वाटते. मी तुम्हाला खरं सांगते, आमच्यामधनं ख्रिस्त एवढा पॉवरफुल असला पाहिजे की समोरचा माणूससुद्धा थरथर कापला पाहिजे. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही ख्रिस्ती म्हणून जगतो, प्रियांनो, जगातला शैतान आम्हाला घाबरतो. तर आमचं जीवन पूर्णपणे ख्रिस्ती म्हणून जगलं पाहिजे. तिसरी गोष्ट ही आहे की फाइंड सम डिरेक्शन, एक दिशा पकडूया. आणि म्हणून पौलुस इथे म्हणतो की मागील गोष्टी विसरून. आज जेव्हा आम्ही 31 डिसेंबरमध्ये आलो आहे, 2022मध्ये जे पण झालं ते पुसून टाका. खूप साऱ्या वाईट गोष्टी झाल्या. आजार आले, कर्ज झाली, भांडणं झाली, कोर्ट केसेस झाल्या, मृत्यू झाले, आमचे जवळचे लोक सोडून गेले. जोपर्यंत मागचं विसरणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आम्ही जगतो आज, पण आम्ही असतो आजमध्ये पण जगतो पास्टमध्ये. बरोबर. जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा आम्ही कुठल्या गोष्टींचा विचार करतो. आम्ही किती वेळा भूतकाळात जातो. हिनी असं बोलली, तिने तसं केलं, तिने तसंच वागली, मलाच नाही का मान दिला, तिने मला शिवी दिली, त्यांनी मला असं केलं, त्यांनी मला फसवलं. आपण आज किती वेळा पाठीमागच्या गोष्टींमुळे खराब करून टाकतो. वी आर वेस्टिंग आवर टाईम. पाठीमागच्या गोष्टी परत 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 परत. आय अंडरस्टँड, मला परफेक्टली माहिती आहे की आपल्या जीवनातले खूप चांगले लोक निघून गेले. काही काही लोकांचे डिअर वन्स गेलेत, नियर अँड डिअर वन्स गेलेत, पण ते देवाबरोबर सुरक्षित आहेत. दे आर व्हेरी हॅपी. आता त्यांच्या आठवणी हृदयामध्ये ठेवणं खूप चांगली गोष्ट आहे, पण त्या आठवणी काढून काढून रडणं कितपत योग्य आहे आणि त्याच्यामध्ये टाईम घालवणं कितपत योग्य आहे. तो प्रियांनो, पाठीमागच्या सगळ्या गोष्टी विसरून जायला पाहिजेत. पुढं जायचं असेल तर मागं बघून चालता येणार नाही. म्हणून जो मनुष्य नांगराला हात घालतो तो मागे वळून बघत नाही. तुम्ही एकदा करून बघा, तुम्ही चालून बघा, तुम्ही पुढे चाला आणि मागे बघा, पण पुढे बघून राहावा. स्पीडमध्ये फरक पडेल की नाही पडेल? पडणार. हां, मागे बघून तुम्हाला खड्डे दिसणारच नाहीत. कारण तुम्ही मागे बघताय. पुढच्या गोष्टी तुम्हाला परमेश्वराने चांगल्या केलेल्या तुमच्या आयुष्यासाठी ठेवलेले प्लॅन्स दिसणारच नाही, कारण तुम्ही मागे बघताय. तर मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि मागच्या पापांकडे वळून बघू नका. पाप केली 2022मध्ये, झाली, स्वतःला माफ करा. परमेश्वराला सांगा, दारू पिली, खोटं बोललं, कंपॅरिझन केली, द्वेष केला, भांडणं केली, प्रभू आजपासून बंद. परमेश्वरा, मला मी पश्चाताप करतो, माझ्या सगळ्या पापांना तू माफ कर, मला तुझ्या रक्ताने साफ कर, माझी पाटी कोरी कर. आजपासून मी माझ्या पाटीवर नवीन गोष्टी लिहायला लागतो. हालेलुया. सो पहिली गोष्ट, जर पाठीमागचं काय विसरायचं असेल तर स्वतः केलेली पाप विसरून जा. याचा अर्थ असा नाही की परत नवीन दमानी पाप करा. ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे आपण काय पाप करतो, प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य बरोबर माहिती असतं. आणि आपण देवाला मूर्ख बनवू शकत नाही. प्रियांनो, दिवस खूप कमी राहिलेले आहेत. जितक्या लवकर आपली पापं आपण साफ करू तितक्या लवकर ती बरी आहेत. तर मग आपण आज हे करायचं आहे, मागच्या गोष्टी काय विसरायच्या, तर पापांकडे बघू नका, मागच्या पापांकडे बघू नका. परमेश्वराने माफ केली, तुम्ही पण स्वतःला माफ करा. स्वतःला दोषी ठरवू नका. बरेच लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की स्वतःला खूप दोष देतात आणि स्वतःमध्येच खूप दोष सोडतात. जेव्हा देवाने तुम्हाला निवडलं आहे आणि देवाने तुम्हाला
त्यांचा पुत्र म्हणून जर निवडलेला आहे तर परमेश्वराने तुमची पापं माफ केली तर तुम्हाला पवित्र ठरवलंय. येस. जर परमेश्वर ज्याने तुम्हाला बनवलंय तो म्हणतो तू पवित्र आहे, तुम्ही स्वतःला अपवित्र म्हणणारे कोण आहात? यू आर गोइंग अगेन्स्ट द वर्ड ऑफ गॉड. विचार करा, वचनाच्या विरुद्ध काम करू नका. जर परमेश्वराने पवित्र ठरवलंय तर पवित्रतेमध्ये चालायला शिका. येस. शेवटपर्यंत जोपर्यंत येशूला समोरासमोर बघणार नाही तोपर्यंत कोणी पण 100% पवित्र होणार नाही. पण जी पाप 100 आहेत तर 90 करा, 80 करा, 70 करा, 60 करा. जे आपल्याला माहिती की हे चुकीचं आहे ते काढून टाका. मागची पाप काढून टाका, पुढे चाला. दुसरी गोष्ट, मागच्या अपयशांची आठवण करू नका. खूप सारी गोष्टीमध्ये आपण फेल झालो. रिलेशनशिपमध्ये फेल झालो, बिझनेसमध्ये फेल झालो. खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये अभ्यासामध्ये फेल झालो. जेवढे पर्सेंटेज पाहिजे होते तेवढे नाही मिळाले. मागच्या अपयशाची आठवण करू नका. येस. परमेश्वराची दया करुणा दररोज नवी आहे. लक्षात घ्या प्रियांनो, जर परमेश्वराची करुणा आणि दया दररोज नवीन आहे तर आम्हाला परमेश्वरामध्ये नेहमी नवीन स्टार्ट मिळतो. परमेश्वरामध्ये कधी पण डेड एंड नाही आहे. लक्षात घ्या. अब्राहमाला सांगितलं तुला राष्ट्रांचा पिता करेल, बरोबर. आणि सारेची पाळी बंद झाली. सारा आणि अब्राहम काय झाले? म्हातारे झाले. त्यांच्यासाठी डेड एंड होता की नव्हता? मेडिकलमध्ये आत्तापर्यंत हिस्ट्रीमध्ये कुठल्याही स्त्रीला 90व्या वर्षी मूल झालेलं नाही किंवा कुठल्याही पुरुषाला 100व्या वर्षी मूल झालेलं नाही. परमेश्वरामध्ये नेहमी नवीन सुरुवात असते प्रियांनो, नेहमी नवी सुरुवात असते. असं आपल्याला वाटतं की इतका फेल झालं, माझं काहीच होऊ शकत नाही. परमेश्वर नेहमी काहीच नाही होत असलेल्या वस्तू वापरतो आणि त्यांना नवीन करतो. म्हणून पौलुस म्हणतो की जेव्हा मी दुर्बल असतो, निर्बल असतो, तेव्हा त्या गोष्टींवर मी घमंड करतो, कारण परमेश्वराचा अनुग्रह माझ्यासाठी काफी आहे. माझ्या परमेश्वराचा अनुग्रह माझ्यासाठी बस झाला. तर प्रियांनो, अगर परमेश्वराच्या अनुग्रहामध्ये तुम्ही चालत आहात, मागचे अपयश आयुष्यातनं काढून टाका आणि पुढच्या जीवनामध्ये चालायला सुरू करा. धार्मिक असं लिहिले वचनामध्ये की धार्मिक 7 वेळा पडला तरी परत उठतो. येस. कारण परमेश्वर त्याला पडून देत नाही. परमेश्वराचा जो सामर्थी हात आहे नेहमी त्याला हात देतो आणि त्यातनं बाहेर काढतो. येस. हालेलुया. किती वेळा तुम्ही पडला, चुकला, पण आज चर्चमध्ये आहात. येस. ही परमेश्वराची कृपा आहे. येस. हालेलुया. किती वेळा पाप केली, किती वेळा आम्ही ज्या गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे त्या केल्या, पण आज चर्चमध्ये आहोत. परमेश्वराची कृपा आहे. एका पास्टरला असं विचारलं गेलं की तुम्ही चर्च घेता, काय लोकांच्या आयुष्यामध्ये काही फरक बिरक तर काही दिसत नाही तुमच्या चर्च घेण्याने. तर त्यांनी सांगितलं, तुम्ही एका वेळी जेव्हा एका दिवसाचं जेवता, एका वर्षाचं एक वेळी जेवू शकता का? नाही. तुमच्यासमोर ठेवलं आहे. काल आम्ही बार्बिक्यू नेशनमध्ये गेलो होतो. ॲब्सोल्यूट बार्बिक्यू. 1000 पाहिजे तेवढं खा. त्यांनाही माहिती आहे की पाहिजे तेवढं जरी दिलं तरी माणूस जेवढं पोट आहे तेवढंच खातो. लोकांनी जगाने कसं तुम्हाला उल्लू बनवायचं ठरवलं बघा. 1000 रुपयाचं तुम्ही कुणीच जेवू शकत नाही. येस. तुम्ही जेवणार 200-300 रुपयाचं 700 रुपये तो कमवणार. येस. पण तुम्हाला वाटणार अरे मी पाहिजे ते खाल्लं. परमेश्वराच्या सानिध्यात येणारी लोक भले कम्प्लिटली बदलत नाहीत, पण प्रत्येक दिवशी जे वचन ऐकतात त्याच्याने ते हळूहळू बदलतात. येस. सो पूर्ण बायबल एका दिवसात आम्ही फॉलो करू शकत नाही, पण जे ऐकतो ते फॉलो करतं. म्हणून बघा, चर्चला सिन्सिअरली येणारी लोक सहसा पापात पडत नाहीत, आणि पडली तरी परत उभी राहतात. येस. हालेलुया. पण ती जी चर्चपासून आणि बायबलपासून दूर राहतात ती पडतात, ती कधीच उठत नाही. येस. म्हणून पडलो तरी चालेल, अपयश आलं तरी चालेल,
पण प्रियांनो, हे वचन आणि पवित्र आत्मा नेहमी तुम्हाला हात देतो आणि नेहमी तुम्हाला उभं करतो. तर लक्षात ठेवा की अपयश आलं तरी निराश होऊ नका. येस. आमचा परमेश्वर आम्हाला जयवंत से भी बढ़कर बनाने वाला परमेश्वर. येस. हालेलुया. है ना. जरा मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो. आज खूप सारे लोक असे आहेत की बिझनेस चालत नाहीत, चांगल्या नोकऱ्या नाही आहेत, चांगले मार्क्स पण पडत नाही आहेत, चांगलं करिअर मिळत नाही आहे, पोरं सुधरत नाही आहेत, नवरा दारू पितो, खूप टेन्शन आहेत, कर्ज आहेत. प्रियांनो, निराश होऊ नका. परमेश्वरासाठी तुमच्या परिस्थिती बदलायला एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड पण लागत नाही, पण परमेश्वर तुमच्या विश्वासाची परीक्षा घेतो. बरेचदा तो बघतो की किती वेळ तू विश्वासात बनून राहतो ना, मला बघायचंय. आम्ही म्हटलं ना, परमेश्वरा तू काही पण कर. जसं तो दाऊद राजा म्हटला की तुझा पवित्र आत्मा माझ्यामधनं काढून घेऊ नको. आपण म्हटलं तू काही कर माझ्या आयुष्याबरोबर, मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त मला सोडू नको बाबा तू. येस. तू माझ्याबरोबर राहा. मृत्यूच्या दरीतनं जरी मी गेलो तरी मी अनिष्टाला भिणार नाही, कारण तुझी काठी आणि सोटा माझी बरोबर असते. येस. काही कर, मृत्यू पण समोर येऊ दे, मला काही फरक पडणार नाही, तू बरोबर राहा. आणि मेलो तरी चालेल, मेलो तरी मी अब्राहमच्या गोदीमध्ये जाऊन बसे. हा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये असला पाहिजे प्रियांनो. मग अपयश आलं तरी आपल्याला माहिती असतं, जे पण अपयशामधनं पण परमेश्वर मला काहीतरी शिकवत आहे. येस. आणि बसा आणि शोधा की माझ्यामध्ये काय कमी घटी आहे जे परमेश्वर मला सांगू इच्छितो. पाठीमागच्या कडू गोष्टींना विसरा. येस. कडू लोकांना विसरायचं, माफ करा. येस. विसरू नका. कडू लोक राहणार आपल्या जीवनामध्ये. तो काटा एक आपल्याच घरातमध्ये असतात, चुबत असतात, सारखे 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 हृदयाला टोचत असतात. ती जाणार नाहीत. शेजारी असेल, भाऊ असेल, आई असेल, बाप असेल, कडू गोष्टींना विसरा. लक्षात ठेवा. खूपदा आपल्याला वाटतं की आमची जी परिस्थिती आहे त्याला हा जबाबदार आहे, त्याला तो जबाबदार आहे. म्हणजे मला असं वाटायचं बरेचदा, माझ्या आयुष्याची जी वाट लागली ना ती या व्यक्तीमुळे वागली, आज मी इथे आहे ना त्याच्यामुळे आहे. परमेश्वराने मला सांगितलं की जे काही तुझ्या आयुष्यामध्ये झालं त्याच्यामुळे आज तू परमेश्वरामध्ये आहेस. येस. जेव्हा जास्त त्रास असतो ना तेव्हा जास्त परमेश्वरामध्ये वाढलं पाहिजे, त्याच्या अजून परमेश्वराच्या जवळ आलं पाहिजे. कुणाला दोष नाही द्यायचा, कारण परमेश्वराचं वचन सांगतं जर दुसऱ्यांना दोष द्याल तर तुमचे दोष काढले जातील, त्यांचे माफ कराल तर तुमचे माफ होतील. जशी आम्ही दुसऱ्यांची पापं त्यांना माफ करतो तशी तू आमची पापं आम्हाला माफ कर. येस. म्हणजे जसं तुम्ही माफ करणार तसंच तुमचं माफ होणार. तुम्ही अर्धी कच्ची माफ केली तर तसंच तुमची अर्धी कच्ची होणार. तुम्ही 30% माफ केली तर तेच होणार. बरोबर, 30% तुमची माफ होणार. आणि सगळी केली तर सगळे होणार. सिम्पल. सो जे कडू गोष्टी आहेत जीवनामध्ये त्यांना विसरा. योसेफाची आठवण करा. तो म्हणतो त्यांनी माझ्यासाठी अनिष्ट चिंतलं पण देवानी त्याच गोष्टींना माझ्या चांगल्यासाठी. लक्षात घ्या, युसुफाचं उदाहरण तुम्ही बघाल ना, ज्या भावांनी त्यांना मारण्याचा कट केला आणि त्याला इश्माईलाईट लोकांना विकलं, त्यांनी त्याच्यासाठी वाईट चिंतलं होतं, बरोबर. येस. पण देवानी त्याच्यातनं किती मोठी गोष्ट केली, मोठी गोष्ट, बरोबर. त्याला सेकंड इन कमांड बनवला आणि पूर्ण जगाला त्यावेळेस त्या दुष्काळातून वाचवण्याचं काम युसुफाने केलं. येस. आणि जे भाऊ आणि वडील मरणार होते त्यांच्या जगण्याचा मार्ग युसुफनी बनवला. येस. जे लोक तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे नियर अँड डिअर्स वन्स आहेत, जे तुम्हाला त्रास देत आहेत, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये बनून राहाल तर त्यांच्या तारणाचा मार्ग तुम्ही बनाल. येस. हालेलुया. तुम्ही जर त्या खडकावर आपलं घर बांधाल तर उद्या त्या घरामध्ये राहायला तुमचेच लोक येतील जे आज तुम्हाला खाली पाडतायत. येस. कळालं. तर तुम्ही ख्रिस्तामध्ये बनून राहाल तर त्या लोकांना आशा आहे की उद्या ते सुद्धा तुमच्या जीवनाकडे बघून ख्रिस्ताकडे येतील. तो युसुफाला विसरा. युसुफानी जर तेच आठवलं असतं तर तो सेकंड इन कमांड होता, सगळ्यांना मस्त मारून टाकलं असतं की नाही. येस. पण परमेश्वराचं वचन सांगतं, रोमकरास पत्र 8:28,
थँक्यू. आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळवून कार्य करणाऱ्या होतात. तुमच्या जीवनामध्ये जे पण वाईट तुम्हाला असं वाटतं सगळ्यात वाईट झालं ते गोष्टी परमेश्वर चांगल्यामध्ये बदलण्याची ताकद ठेवतो. येस. तुमचं झालेलं नुकसान, तुमच्या आयुष्यातनं गेलेल्या व्यक्ती, तुमच्या आयुष्यातनं मेलेली व्यक्ती, तुमची पापं, तुमच्या चुका, या सगळ्या गोष्टींना चांगल्यामध्ये बनवण्याची परमेश्वर ताकद ठेवतो. येस. पौलुस जो ख्रिस्ती लोकांना मारायचा, त्यांना जेलमध्ये टाकायचा, त्याला परमेश्वराने कशासाठी उभं केलं? परमेश्वराचं वचन सांगण्यासाठी. बरोबर. येस. मतलब आज ह्याच्यामधलं 2/3 जे न्यू टेस्टामेंट आहे पौलुसने लिहिलेलं आहे. येस. तर ज्या गोष्टी त्याच्यासाठी आम्हाला वाटत होतं की वाईट आहेत, परमेश्वर त्याच गोष्टींना आमच्या चांगल्यासाठी उपयोग करतो, कारण आम्ही देवावर प्रीती करतो आणि परमेश्वराच्या योजनेप्रमाणे आपण बोलवलं गेलेलं आहे. येस. हालेलुया. किती लोकांना आज कॉन्फिडन्स आहे की मी देवावर प्रेम करतो? कॉन्फिडन्स आहे? येस. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे किंवा विश्वास आहे की मी देवाला निवडलं नाही, देवाने मला निवडलं. येस. तुम्हाला माहीत म्हणजे आहे, कॉन्फिडन्स आहे. जर तुम्ही देवाने निवडलेले आणि देवावर प्रेम करणारे लोक आहात, तर तुमच्या आयुष्यातली प्रत्येक वाईट गोष्ट किंवा प्रत्येक गोष्ट परमेश्वर चांगल्यामध्ये बदलण्याची ताकद ठेवतो. येस. हालेलुया. त्यामुळे कितीही वाईट झालं किंवा वाईट लोकांनी चिंतलं, आणि आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम असतो की ती माझं नेहमी वाईट चिंते, ती नेहमी माझं वाईट करते, तो मला नेहमी खाली पाडायचा प्रयत्न करतो. प्रेज लॉर्ड. येस. तू किती वाईट कर. युसुफाला जर इश्माईलाईट लोकांना विकलं नसतं तर तो सेकंड इन कमांड झाला असता का? नाही. तो पण त्या दुष्काळामध्ये मेला असता की नाही? येस. बरोबर. आज लोक दोष देतात, त्रास देतात, परमेश्वराला म्हणायचं धन्यवाद. येस. आणि तोच आपल्या चांगल्यासाठी मार्ग बनत आहे. तो लोकांनो, प्रियांनो, माफ करणं ही चॉईस आहे. येस. मी आज असं एक उदाहरण देते की जेव्हा आपला मोबाईल खूप जादा डेटा झाला तर काय होतो? हँग होतो. बरोबर. विचित्र वागायला लागतो की नाही? येस. माझं वागायचा विचित्र. कुणालाही कॉल जायचा, काही व्हायचं, बंद पडायचा, कुठलंही ॲप खुलायचं, कुठलंही काय पण व्हायचं. मग जेव्हा जास्त वाईट गोष्टी भरलेल्या असतात तेव्हा आपण वेड वागतो. येस. बरोबर. जो द्वेषाने भरलेला, रागाने भरलेला माणूस आहे ना, तो काही करतो. रागामध्ये माणूस काही करतो. ज्याच्या मनामध्ये खूप द्वेष आणि राग आहे ना, त्याचं तोंड म्हणजे नुसतं तुम्ही बघायचं, उघडलं की काय असतं? कधीच चांगलं बोलणार नाही. बरोबर. मग तुमच्या हृदयामध्ये जे आहे ते तुमच्या ओठावरनं कळतं की तुमच्या हृदयामध्ये तुम्ही काय साठवून ठेवलं. येस. जेव्हा तुमचं हृदय द्वेषाने किंवा ह्याच्याने फुल झालेलं असतं ना, तेव्हा तुम्ही वेड वागायला लागता. लक्षात घ्या. म्हणून आपण जेव्हा मोबाईल वेड वागायला लागतो तेव्हा आपण काय करतो? रिस्टार्ट करतो. बरोबर. बंद करून चालू करतो PC. अचानकपणे चांगलं वागायला लागतो. किंवा जेव्हा सगळा डेटा डिलीट केला की आपला मोबाईल, मला पण असं वाटायचं की हलका झाला बाबा. येस. त्यातला सगळा कचरा निघून गेला. सिमिलरली जेव्हा आमच्या जीवनातला कचरा आम्ही बाहेर करतो, आणि बघा प्रत्येक फोनला मेमरी आहे ना. येस. आपण मेमरी बघून घेतो ना मोबाईल, इतका GB आहे, तितका GB आहे, तितका हे. बरोबर. आता तुम्हाला पण 1 GB आहे ना. येस. आता ह्याच्यात वाईट गोष्टी ठेवल्या तर चांगल्या गोष्टींना जागा भेटेल का? नाही. बरोबर. एका हृदयामध्ये एक कपॅसिटी आहे. तुमच्या मेंदूची पण कपॅसिटी, तुमच्या हृदयाची पण कपॅसिटी आहे. आता ती ऑलरेडी कडू गोष्टींनी भरलेली आहे. आता किती वचन वाचा, किती पाणी होता, कोरडे पाषाणच राहणार. येस. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की डिलीट करा. 2022 मध्ये आज 31 डिसेंबर आहे. मागच्या सगळ्या वाईट गोष्टी
डिलीट करा, म्हणजे 2023 मध्ये चांगल्या गोष्टींसाठी तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये जागा येस, हालेलुया. सगळ्या कडू आज बसा रात्री झोपायच्या आधी आणि नावं घ्या. प्रभू येशू हिनी शिवी दिली, मी तिला माफ करते. प्रभू यांनी माझं नुकसान केलं, मी याला माफ करतो. नावं घ्या आणि सगळ्यांना माफ करून टाका. आणि बघा किती हलकं वाटतं. जसं मोबाईल परत रिस्टार्ट केल्यावर चांगला चालतो, तसं जीवन पण उद्या 1 तारखेला एकदम चांगलं चालायला लागेल. येस, गॅरंटी. आमेन. तर आज बसून ते काम करायचं रात्री झोपायच्या आधी. कडूपणा ठेवणं दुसऱ्याला जास्त हानिकारक नसतं जितकं आपल्याला हानिकारक आहे. इट्स अ स्लो पॉयझनिंग. दिवसेंदिवस तुम्ही ना खंगत जाता, तुम्ही जळत असता आतून. किती लोक मानतात, अरे ती खुश आहे, तिने चांगली साडी घातली, अरे त्याचा बिझनेस चाललाय, मला काय जळण लागते बाबा, मला काय जळण होते. आमेन. प्रियांनो, आमची कंपॅरिझन कुणाबरोबर नाही, आमची कॉम्पिटिशन कुणाबरोबर नाही. आम्ही युनिक आहोत. आमच्यासारखे परमेश्वराने डुप्लिकेट कॉपी बनवलेली नाही. आमचे फिंगरप्रिंट्स कुठे मॅच होत नाहीत. येस, बरोबर. फिंगरप्रिंट्स आणि तुमचे फुटप्रिंट, परमेश्वर तर म्हणाले युनिक आयडेंटिटी दिलेली आहे. आमची कुणाबरोबर कंपॅरिझन नाही. आणि परमेश्वराच्या नजरेमध्ये आम्ही त्याचे सगळ्यात जवळचे लोक आहोत, पवित्र लोक आहेत, त्याची मुलं आहोत. तर नेहमी स्वतःच्या नजरेतनं किंवा जगाच्या नजरेतनं तुम्ही कसं आहे बघू नका, परमेश्वराच्या नजरेमध्ये तुम्ही कसं हे बघा, मग तुम्हाला जीवनामधला आनंद येईल. आमेन. लाजर आणि धनी मनुष्य मेला एकाच दिवशी. एक कुठं गेला? आता लाजरनी एवढा गरीब होता की त्या धनी मनुष्याच्या जी उष्ट होतं तो खायचा. असं लिहिलं की त्याच्या अंगावर फोड होते आणि कुत्री येऊन त्याला चाटायची. इतकं वाईट आयुष्य कुणाचं असू शकतं का? जस्ट इमॅजिन. येस, की तुम्ही एका त्या श्रीमंत माणसाच्या गेटजवळ तुम्हाला ठेवलं जातं, जे काय उष्ट मिळतं त्याच्यावर तुम्हाला खायचं आहे. एवढे मोठे फोड आलेत अंगावर, माशा घोंगवत असतील, कुत्री येऊन चाटतात. आणि धनी मनुष्य मस्त चांगले कपडे घालून कारमधनं वगैरे बग्गीमधनं वगैरे जात असेल, त्याला तुम्ही बघताय दोघं एकाच दिवशी मेले. ह्याचं फ्युनरल खूप मस्त झालं असेल, बरोबर. हा कुठं पुरलं पण नसेल, याला कोणी उचलून फेकून दिलं असेल कचऱ्यामध्ये. पण एक कुठे गेला? आजचं पृथ्वीवरचं आयुष्य आम्ही कसं जगत आहोत याच्यावर आमचं स्वर्गीय आयुष्य डिपेंड नाहीये. येस. आज किती गरीब असा, किती दुर्बल असा, किती निर्बल असा, ते डिफाईन करत नाही आमचं आयुष्य. आमचं आयुष्य आज आम्ही येशूमध्ये किती आहोत, विश्वासामध्ये किती आहोत हे डिफाईन करतो. येस. आज गरिबीमध्ये मेलं तरी चालेल, पण येशू तुझ्याबरोबर मरायचंय. येस. श्रीमंत होऊन नरकामध्ये जाण्यापेक्षा, 4 गाड्या घेऊन 2 बंगले बनवून नरकामध्ये जाण्यापेक्षा, प्रभू मी गरीब असून 2 वेळचं जेवण करून मी स्वर्गामध्ये तुझ्याबरोबर. येस, आमेन. आमच्या जीवनाला एक गोल असला पाहिजे. आमच्या जीवनाला एक आम्ही ठरवलं पाहिजे. जगाबरोबर कॉम्पिटिशन करून काही भेटणार नाही. फक्त दुःख, क्लेश, त्रास हे भेटणार आहे. तर प्रियांनो, आज परमेश्वर आम्हाला हे सांगतो की जो कडूपणा आहे ते विष आहे, म्हणजे तुम्हालाच मारणार आहे, समोरच्याला मारणार नाही. तर कडूपणा विसरून जा. आणि पुढची गोष्ट तो सांगतो, पाठीमागच्या गोष्टी विसरून जा. भूतकाळाकडनं शिका, पण भूतकाळामध्ये राहू नका. येस. त्याला भूतकाळ बोलतात, बरोबर. येस. तुम्ही परत भूतकाळामध्ये जाऊन सगळ्या गोष्टी परत चांगल्या करू शकता. ज्या चुका केल्या, ज्या वाईट गोष्टी केल्या, जे काय झालं, जर आपण भूतकाळ बदलू शकत नाही तर वर्तमान काळाने भविष्यकाळ बदला. येस. ना, भूतकाळाच्या चुकांकडनं शिका की मी कुठे फेल झालो, स्टडी करा, कुठे चुकलो, कुठे कमी पडलो, काय असं केलं की ज्याच्याने आज माझ्या आयुष्यामध्ये अपयश आहे, माझ्या आयुष्यात दुःख आहे, आणि त्या गोष्टी करेक्ट करा. भूतकाळाकडनं शिका, पण भूतकाळामध्ये राहू नका. ज्या गोष्टी घडल्या, ज्या व्यक्ती भेटल्या, सुखदुःख मिळाली, तिथे राहू नका. भूतकाळात राहायची जागा नाही आहे. तुम्हाला आज दिलेला आहे. आज का दिन
यहोवा ताकि मैं आनंदित हूँ। बरा, आज का दिन यहोवा ने बनाया, हम उसमें आनंदित हो। हाँ, कितने लोग आनंदित है? रोना ही शुरू होता है सुबह सुबह, चिल्लाना। सकाळी सकाळी परमेश्वराच्या आत्म्याने आनंदाने भरून घ्या। आनंद ही कशी गोष्ट आहे, परमेश्वर का आनंद हमारी सामर्थ्य है लिखा है। परमेश्वराचा आनंद आमची सामर्थ्य। जे लोक आनंदी असतात ना त्यांना कोणी हरवू शकत नाही। येस, लक्षात घ्या प्रियांनो। आणि जे दुःखी आहेत ना त्यांना कुणी पण हरवतं। येस, काय काय लोकांना तर गंगा जमुना अशा डोळ्यातच भरलेले असतात, फक्त टिचकी मारले की सुरू होतं। आमच्या अश्रुदेवाने बुदलीत भरून ठेवलेत, पण बिचाऱ्याला किती बुदल्या भरवाल तुम्ही? येस, है ना। आनंद परमेश्वराने आमच्यासाठी ठेवला, त्या आनंदामध्ये जगणं आम्हाला आलं पाहिजे। म्हणून भूतकाळामध्ये जे जगत नाही, जे वर्तमान काळात जगतात ते लोक नेहमी आनंदी असतात, जे भूतकाळामध्ये जगतात ते नेहमी दुःखी असतात। तर प्रियांनो, भूतकाळ गेला, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ते विसरून जा। पुढे लिहिलं आहे की पुढील गोष्टींकडे लक्ष लावतो। येशूमध्ये जे उच्च पाचारण आहे, आपण परत वाचूया ते वचन। फिलिप्पियलाचं पत्र 3 अध्यायाचं 14 वचन वाचूया। ख्रिस्त येशूत जे देवाचे वरील बोलावणे त्याचा पण जिंकण्यासाठी मी निशाणीकडे धावत चालतो। ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे, येशूच्या ठाई आमचं एक उच्च पाचारण आहे। तुम्हाला काय वाटतं, कुणी निवडले तुम्हाला? आम्ही म्हणतो की देवांना आम्ही निवडलं नाही, देवाने आम्हाला निवडलं। येस, आणि इथल्या सगळ्या करोडो लोकांमधनं आमच्यासारख्या लोकांची निवड परमेश्वराने केलेली आहे, बरोबर? एक उच्च पाचारण आहे। जर परमेश्वराने मला निवडलंय तर त्या निवडीला मला न्याय दिला पाहिजे की नाही पाहिजे? येस, तो बोलतो की त्यांनी या जगातल्या मूर्ख लोकांना निवडलंय ताकी जे शहाणे आहेत त्यांना लाज वाटावी। त्यांनी दुर्बल गरीब लोकांना निवडले ताकी श्रीमंत लोकांना लाज वाटावी। येस, जे हाईच नाहीत, ज्यांची औकातच नाही, त्या लोकांना निवडले कारण जे आहेत सो कॉल्ड खूप मोठे लोक, त्यांना लज्जित करावं। येस, ते जर आज आम्ही कोणी नाहीये पण येशू आमच्या जगामध्ये आमच्या जीवनामध्ये आहे, तर अशा लोकांना आम्ही लज्जित फजित करू शकतो। उच्च पाचारण तुम्हाला जे येशू ख्रिस्तामध्ये वरती निवडलं गेलेलं आहे, प्रियांनो लक्षात ठेवा, आम्ही असे आयरे गैरे लोक नाही आहोत। येस, येशूने निवडलेले लोक आहोत। तर ज्या उच्च पाचारणासाठी येशूने आम्हाला निवडलेलं आहे, आम्ही येशूमध्ये कुठे आहोत याचा विचार करा। जगामध्ये कुठे आहोत विचार करू नका, येशूमध्ये कुठे आहेत ते बघा। बघा, आम्ही येशूचे शरीर आहोत। शरीराला काय आहेत? अंग आहेत। तर आम्ही शरीराचं कुठलं अंग आहे ते विचार करा, शोधून काढा। आता जसं आम्ही पास्टर लोक आहोत, तर आम्ही येशूचे मुख आहोत। येशूचं जे सांगतो आम्हाला आम्ही तुमच्याकडे पोहोचवतो। तर आम्हाला आमचं पाचारण माहिती आहे की आम्ही काय आहोत? येशूचे मुख आहोत। आम्ही परमेश्वराने बोललेले जे सांगितलेले वचन तुम्हाला सांगतं। तुम्ही विचार करा की तुम्ही कोण आहात। येस, आम्हाला आमचं पाचारण काय आहे हे पण कळलं पाहिजे की आम्ही कशासाठी निवडलं गेलेलं आहोत। परमेश्वराने मला त्याच्या देहामध्ये कुठली जागा दिलेली आहे हे सुद्धा समजणं खूप जरुरी आहे। आणि मग तो म्हणतो की वरील ख्रिस्त येशूच्या ठाई देवाने जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो। जर तुमच्या आयुष्याला जर एम नसेल ना, आज डिप्रेशन ॲक्च्युली डेटा असं सांगतो, रिसर्च असं सांगतो की ज्या लोकांच्या जीवनामध्ये ध्येय नाही आहेत ते लोक डिप्रेशनमध्ये आहेत। येस, आम्ही का जगतो जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही डिप्रेशनमध्ये जगतो। येस, ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना माझं ह्या गोष्टीसाठी मला जगायचं आहे, तुम्ही सगळी मरगळ, सगळी दुःख, सगळे त्रास सगळे विसरून त्यासाठी, जेव्हा ऑलिम्पिकच्या गेममध्ये जे खेळाडू तयारी करतात ती कशी करतात माहिती आहे? तुम्ही वाचा त्या खेळाडूंचं काय म्हणतात त्याला, स्टडी करा। त्यांचं एकच ध्येय असतं काय? ऑलिम्पिकमध्ये
पास व्हायचं आणि ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा. सगळं विसरतात ते. त्यांच्या आयुष्यात दुःख नसतील, त्रास नसतील, पण त्यांचं काय एम असतं? फिनिशिंग लाईन दिसत असते. जेव्हा ते खेळाडूंची ऑन युअर मार्क गेट सेट गो बोललं की काय होतात? ते धावायला लागतात. आणि त्यांना काय दिसतं? फक्त लाल रिबीन दिसते. मला ती पार करायची आहे. आमच्यासाठी पण एक फिनिशिंग लाईन आहे. आम्हाला खालच्या गोष्टींकडे बघून जगाल ना पृथ्वीकडे, निराश राहाल, पण वरती बघून जगाल तो खुश राहाल. कारण आमची फिनिशिंग लाईन कुठे आहे? ख्रिस्तामध्ये वरती आहे. म्हणून तो बोलतं की स्वर्गीय वस्तूंच्या शोधामध्ये राहा. गाडी, बंगला, छोकरी नोकरीच्या शोधामध्ये राहू नका. आमचं लाईफच ते असतं. आईला वाटतं एक चांगला मुलगा मिळाला, लग्न करून दिला, बाबा मी पार झाली. पोराला वाटतं मला एक चांगली नोकरी मिळाली, बस झालं. माझं एक घर झालं, एक गाडी झाली, बस झालं. डोंट गेट सॅटिस्फाईड विथ ऑल दिस थिंग्स. या सगळ्या गोष्टींमध्ये संतुष्ट राहू नका. आमची फिनिशिंग लाईन कुठे आहे? येशू येईपर्यंत येशूसारखं बनणं, ही आमची फिनिशिंग लाईन. जेव्हा फिनिशिंग लाईन जेव्हा ती फिनिशिंग लाईन तोडतं तर काय मिळतं? ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल मिळवायचेत की नाही मेडल? जर विश्वासाची दौड पूर्ण कराल, विश्वासाची धाव पूर्ण कराल, परमेश्वर जेव्हा आपण स्वर्गामध्ये जाऊ तर खाली हाताने स्वागत नाही होणार आहे प्रियांनो. खूप साऱ्या गोष्टी खचाखच भरून ठेवलेल्या आहेत. मुकुट आहेत, अधिकार आहे, प्रेम आहे ना. स्वर्गामध्ये अश्रू नाही, दुःख नाही, कष्ट नाही, आजार नाही, ताने नाहीत, बाणे नाहीत, कुछ नाही. फक्त आनंद आहे, परमेश्वराची उपस्थिती आहे. तर आज जर आम्ही या गोष्टींकडे लक्ष लावतो, जगणं खूप इझी होतं. बाबा माझे खूप कमी दिवस राहिलेत आणि ते कमी दिवस मला तयारीसाठी घालवायचे आहेत. मला येशूमध्ये राहायचं आहे. आणि जे लोक येशूमध्ये आहेत ना, ते मेलेले आहेत स्वतःसाठी. पौलुस काय म्हणतो? मी स्वतःसाठी मेलो आहे, मी स्वतःला क्रुसावर टांगलंय. माझ्यामध्ये जो जिवंत आहे तो येशू. मग येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये जिवंत आहे, तर कशाला वाईट वाटतं? कशाला कुणी बोललं की डोळे भरून येतात? कशाला पास्टमध्ये जातो आम्ही? तर जर आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आज जगतो तर आमच्यासाठी बक्षीस आहे. आणि ती बक्षीस जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा जे कष्ट आणि त्रास आम्ही या पृथ्वीतलावर भोगलेले आहेत त्याच्या कम्पॅरेटिव्हली आम्हाला खूप साऱ्या गोष्टी स्वर्गामध्ये मिळणार आहेत. तर असं लिहिलेलं आहे की हेच एक माझे काम. तर आज प्रियांनो, आम्हाला जेव्हा आम्ही 2022मधनं 23मध्ये जात आहोत, 22मध्ये झालं ते सगळं विसरून जा. एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर येशू माझ्याबरोबर आहे तो माझ्या विरुद्ध कोण आहे? येशू माझ्यामध्ये आहे तर मला कुठल्याही गोष्टीची वान पडणार नाही. येशू मागण्याच्या पलीकडे देणारा परमेश्वर आहे, मागण्याच्या आधी गरजा पुरवणारा परमेश्वर आहे. आम्ही कुठल्या अशा असल्या तसल्या देवाची आराधना करत नाही. लक्षात ठेवा प्रियांनो, आमचा जिवंत परमेश्वर आहे, जगाचा उत्पन्न करता, निर्माण करता परमेश्वर आहे, सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व सामर्थी परमेश्वर आहे. जेव्हा या परमेश्वराकडे आम्ही येतो तर आमचं जीवनाचं जे गोल आहे, जीवनाचं जे ध्येय आहे ते कम्प्लिटली वेगळं असलं पाहिजे. आज या संध्याकाळच्या समयी परमेश्वर आम्हाला हे सांगू इच्छितो की आमचं ध्येय एकच असलं पाहिजे की दिवसेंदिवस मला येशूच्या प्रतिमेमध्ये बदललं पाहिजे. मॅन. आणि म्हणून त्यांनी वचन दिलं आहे, आत्मा दिला आहे, चर्च दिलं आहे, चांगले पास्टर्स दिलेले आहेत. प्रियांनो, फक्त ऐकणारे बनू नका, त्याच्या अनुसार चालणारे बना. आज 2022मधनं जेव्हा 23मध्ये जात आहात, सगळ्या गोष्टी विसरून नव्या दमानं एक नवीन सुरुवात करा. आज परमेश्वर या वचनाद्वारे तुमच्याशी बोलत आहे. आमेन. थँक यू गॉड, थँक यू जीसस फॉर दिस वंडरफुल इव्हनिंग गॉड फादर. प्रभू धन्यवाद, आज या वचनाने तू आमच्याशी बोलला प्रभूजी. आमची सगळी मरगळ, सगळी निराशा निघून गेली प्रभूजी आणि एक नव्या आशेने प्रभूजी आज आम्ही 2023कडे बघत आहोत. प्रभू, दुनियामध्ये काही झालं तरी आम्हाला त्याचा त्रास होणार नाही, कारण तू आमच्यामध्ये आहेस परमेश्वर. प्रभू येशू, आज जितक्या पण लोकांनी हे वचन ऐकलं प्रभूजी, त्यांना तू
प्रोत्साहित कर प्रभू, त्यांना उल्हासित कर प्रभूजी, एक नवीन आशेने भर, नवीन पवित्र आत्म्याचा ताजा अभिषेक कर परमेश्वरा. आणि प्रभू येशू